हॅलो फ्रेंड, विजयश्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि बघा हे अर्धे केस तुम्हाला इकडे दिसतात, अर्धे केस वरती दिसतात। तर मेहंदी लावत होत्या वहिनी आणि झालं असं की मेहंदी कमी पडली, त्याच्यामुळे मग परत आणली, परत भिजवली आणि आता ती परत लावायची आहे। तर इकडे भिजवून वगैरे ठेवली। वहिनी अवघा इकडे बसतात मेहंदी लावायला, अर्धीच लावली आणि अर्धी तशीच ठेवली ना। आता परत डबल भिजवली, ही जी आहे ना ती परत डबल भिजवली। तर आता ही मेहंदी लावायची आणि ही मेहंदी माझ्या केसाला त्या वहिनीनेच लावली आहे आणि आता थोडीशी राहिली आहे ती पण लावायची। बस ते खाल्ले, आता थोडेसेच राहिले आणि हे इथलं एक बाकी आहे वाटतं थोडंसं, मग ते कमी पडले त्याच्यामुळे आणि 1 तास झालं परत अजून मी अशीच आहे। मग हे आले मध्ये त्यांना चहा वगैरे दिला, सगळं केलं ना, आता परत डबल लावायले। आता ही मला मेहंदी लावायला किती वेळ, चला आता घेते लावून मेहंदी, कारण बरेच दिवस झाले लावले नव्हते आणि मग म्हटलं आता चला वहिनी आहेत तोपर्यंत हे करते, कारण ह्याच्या त्याच्या मागे लागावं लागतं परत, म्हणून मग म्हटलं आता आहेत वहिनी तोपर्यंत वहिनीकडून लावून घेते। आणि मला तर स्वतःला येत नाही, मग ते माझ्याकडून तेवढं घाण होत आहे, ते सगळं घर घाण होत आहे मेहंदी लावताना। तन्मय आणि बघा हा टप जो आहे ना, हा टप, तर तो टप फुटला त्या दिवशी, एवढा चांगला एवढ्या वर्षापासून सांभाळून ठेवला होता आणि त्या दिवशी फुटला तो टप। तो पण तनिष्काकडून फुटला आणि आता त्याच्यामध्ये कपडे घडे घालून ठेवायचे, ते ठेवलेत, सो वाळलेले कपडे टाकून ठेवलेत। काय नको म्हणायला, आता मेहंदी लावली की 1 महिना बघायचं काम नाही, मध्ये मध्ये कलर करायचे, ते परवडायचं। म्हणजे होतं असं की ते वर जातो, मग ते परत खालचे केस पांढरे दिसतात आणि आजकाल सगळ्यांचेच केस पांढरे होतात मला लवकरच ते, आणि समोरचेच झालेत, त्याच्यामुळे जरा जास्तच वाटतं की नाही आता लावावीच लागते मेहंदी। धुणार आहे मी, म्हणजे 2-2.5 तासानंतर धुणार आहे, तर बराच टाइम आहे त्याला। तर आता स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि वहिनी आणि तनिष्का गेल्यात खाली, तर थोडंसं सामान आणायचं होतं त्याच्यामुळे गेल्यात त्या, कारण आज आम्हाला बनवायचा आहे पास्ता। तर कालपासून बनवायचा तो राहून जातोय कशावरून नाही कशावरून, त्याच्यामुळे म्हटलं की त्याचं चला आज बनवूया म्हणून बनवायचं आहे। आणि आरोही मॅडम काय करते आणि की भूत बरेच दिवसानंतर मेहंदी लावली आणि जवळजवळची सुकत आली आता, तर थोड्या वेळाने धुते त्याला, आताच नाही। तर चला मेहंदी वहिनीमुळे लावली, कारण नंतर कोण लावायला पण भेटत नाही, काय नाही, म्हटलं चला आता वहिनी आहेत तर पण पटकन लावून घेते। आता नंतर कसं वहिनी अजून आहेत 8-10 दिवस आहेत, त्याच्यानंतर मग ते आपण गेल्याच्या नंतर कोण लावणार ना, म्हणून। आणि पार्लरमध्ये जर गेली लावायला तर तिथून मग असंच घेऊन यायला लागतं केस डोक्यावर मेहंदी, त्याच्यामुळे मग पार्लरमध्ये लावत नाही। आणि बाजूवाली जी ताई आहेत तर त्यांच्याकडून लावते, तर ती गावी गेलेल्या आहेत, मग त्यांच्याकडून पण नाही लावताना, कारण ते गेलेले आहेत गावी, त्याच्यामुळे आता झालंय मेहंदीचं फिक्स। आता लावून काय करत असते। उद्या आरोहीचा रिझल्ट आहे, हा माझ्या लक्षात पण नाही, आरू
आरोहीचा उद्या रिझल्ट आहे आणि रिझल्ट कसा येणार आहे तो आता उद्याच माहिती पडेल. त्यासाठी मला उद्याच ब्लॉग बघावा लागेल. तर उद्या आता बघूया आरोहीचा रिझल्ट काय येतो कसा येतो, कारण तिला असं वाटतं की तेलुगूमध्येच मार्क कमी येणार म्हणून, पण बघूया उद्या माहीत पडेल. तर चला आता हा ब्लॉग जो इथेच थांबवते. कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.